तशी नाही 25च लाख मला मागितलं. म्हणजे आता मला समजत नाही आप्पा, आता देव द्यायला आला आणि काय मागावं हे कळलं आप्पाला. आता काय बोलणार मी, तर काय बोलणार. पण आप्पा मी एवढं सांगेन, बाकी सगळं बाजूला ठेवा. या मातीचा सुपुत्र, सामान्य शेतकऱ्याचा पोरगा, रेशनिंग दुकानदाराचा पोरगा आता राज्याचा ग्रामविकास मंत्री आहे, लक्षात असू द्या. त्याला ह्या मातीची जाण आहे, त्याला सामाजिक जाण आहे. कोण मोठा झाला, कोण इथं सभापती झाला, त्यांनी कुणी काय केलं याच्यावर मला जायचं नाही आणि मी जाणारही नाही. कारण एवढ्या पवित्र दिवशी अपवित्र नावं घेऊन मी कार्यक्रमाला अपवित्र नाही करणार. माझं म्हणणं एक समजून घ्या. या ठिकाणी येत असताना आपल्याला मला एवढंच सांगायचं की आता ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून मी या ठिकाणी आलोय, तेव्हा आप्पांनी मला 25 लाख मागितलेत. पण आप्पा मी पहिल्या टप्प्यात सांगतो, या स्थळाला तीर्थक्षेत्र पर्यटनाचा दर्जा हे ग्रामविकास खातं येणाऱ्या 1 महिन्याच्या आत दिल. काळजी करायचं काम 1 महिन्याच्या आत. आजच शिव आहे तिथं, माझं प्रस्ताव 2 दिवसात पाठवायचा आहे. मी तीर्थक्षेत्र पर्यटनचा सांगतो सरकार, तुम्ही ऐकून घ्या मग सांगा मला. मी तो प्रस्ताव पाठवा आणि त्याच्यानंतर ब वर्गाचा दर्जा घ्यायचा असतो महाराज. त्यामुळे ब वर्गाचा प्रस्तावही सोबत लगेच पाठवा आणि तो प्रस्ताव पाठवा. 2 महिन्याच्या आत याला ब वर्ग पर्यटन तीर्थक्षेत्राचा दर्जा आपण देऊ. काळजी करायचं काम नाही. पहिल्या टप्प्यातलं सांगतो. पहिल्या टप्प्यात आप्पा सचिन आणि आम्ही दादाची आमची येताना वाटत चर्चा झाली. परवा दिवशी आमची गोपीचंदची चर्चा झाली होती. त्यांनी सांगितलं तुम्ही जाताय, मी येणार नाही, मला वेळ नाही, म्हणजे कुठंतरी आहेत का. पण इथं येतं असताना भाऊ काहीतरी देऊन या. मी पहिल्या टप्प्यातलं आपल्याला सांगतो की 5 कोटी रुपये पहिल्या टप्प्यातलं आपल्याला देतो. त्याची सुरुवात 5 कोटीनं करतोय, पण 15 लाखांना नाही, 5 कोटीनं. आणि जयकुमार गोरे बोलून जात नाही. हो, अनेकदा मुख्यमंत्री नायगावला आले, अनेक लोकांनी त्या नायगावला जाऊन गेले, अनेकांनी नायगाववर राजकारण केलं राज्याचं आणि समाजाचं. पण सावित्रीबाईचं स्मारक नाही तिथं, त्या 4 भिंतीच्या पलीकडे गेलं नाही. आम्ही आता बजेटमध्ये 145 कोटीचं सावित्रीबाईंचं स्मारकाला आपण मंजुरी आणली. त्याचं टेंडर आपण करतो. आता तुम्ही इथं हे दुसरं स्थळ आहे आपलं, याही ठिकाणी तेवढ्याच ताकदीचं स्मारक आमच्या मल्हारराव होळकरांचं उभं राहिलं पाहिजे. ही भूमिका आम्ही घेणार आहे. कारण स्टेजवर बसलेला आमचा सभापती आहे, त्याची ताकद आपल्या सगळ्यांना माहिती आहे काय. आणि आम्हाला तुम्ही सांगितलं ते खरं आहे, सभापती कुणाच्याही केबिनला जात नाही, सभापतीच्या केबिनमध्ये सगळ्यांना यायला लागतं. एवढी ताकद या पदामध्ये आहे. काय मागायचं आहे आणि तो माणूस